नमस्ते ऑल. तुमचं प्रॉफिट व्हायब्रेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की EFT म्हणजे नेमकं काय, त्यावर सविस्तर बोलल्यानंतर तर आपण जेव्हा EFT मध्ये बॉडीवर जे टॅपिंग करतो ते रॅन्डम पॉइंट्स नसतात. त्या प्रत्येक पॉइंटचं कनेक्शन आपल्या इमोशन्स, नर्वस सिस्टीम आणि एनर्जी फ्लोशी कनेक्टेड असतो. आणि आज आपण समजून घेणार आहोत की मेरिडियन्स पॉइंट्स म्हणजे नेमकं काय. जर तुम्ही EFT शिकत असाल तर हे मेरिडियन पॉइंट्स बद्दल समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की EFT फक्त टॅपिंगच नाही तर ते बॉडी, माइंड आणि एनर्जी ह्यांचं कनेक्शन आहे आणि हे तिन्ही एकत्र मिळून ते काम करतं. बेसिकली मेरिडियन पॉइंट्स ही एक एन्शियंट चायनीज मेडिसिन मधून टेक्निक आलेली आहे. ह्यात आपल्या बॉडीमध्ये एनर्जी फ्लो होत असते. ह्या एनर्जीला काही लोक लाईफ फोर्स एनर्जी असंही म्हणतात. आता आपण एक एनर्जीचा जो पाथवे आहे तो समजून घेऊयात. आता ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये इनविजिबल पाथ मधून ट्रॅव्हल करत असते आणि त्या पाथवेलाच आपण मेरिडियन असं म्हणतो. आता सिंपल भाषेमध्ये समजून सांगायचं झालं तर हे अगदी नदीसारखं आहे. तुम्ही एखादी नदी इमॅजिन करा आणि त्या नदीचा फ्लो कसा असतो. नॉर्मल कंडिशन मध्ये नदी ही स्मूथ अशी प्रवाह करत असते आणि तेव्हाच आपल्याला असं फील होतं की सगळं काही बॅलन्स्ड आहे. पण जर कुठे त्याला ब्लॉक आला तर काय होतं की तो फ्लो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे प्रेशरही तयार होऊ शकतं. आता अजून एखादं एक्झाम्पल समजून घेऊया. बेसिकली इलेक्ट्रिक वायरिंग मध्ये पण असंच इमॅजिन करा. जेव्हा कुठे आपली वायरिंग ब्लॉक झालेली असेल ना तेव्हा ती एनर्जीची प्रॉपर जी फ्लो आहे ते होणारच नाही, म्हणजेच करंट तिथपर्यंत पास होणारच नाही. तसंच अगदी आपल्या निगेटिव्ह इमोशन्स जे आहेत, स्ट्रेस, फिअर, ओव्हर थिंकिंग, ह्यामुळे काय होतं आपल्या ज्या एनर्जी फ्लो मध्ये ब्लॉक तयार होतो आणि त्यामुळे इमोशन्सवर इम्बॅलन्सपणा येऊ शकतो. आपल्या एनर्जी फ्लो मध्ये इम्बॅलन्स तयार होऊ शकतो. म्हणजेच आता आपण काय करूयात, ह्याला दोन वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिला पार्ट आहे जो सायंटिफिक पार्ट आहे. तर आता सायंटिफिकली हे कसं कनेक्ट होतं, तर जेव्हा आपण स्ट्रेस, फिअर किंवा अँझायटी फील करतो तेव्हा काय होतं की नर्वस सिस्टीम जी आहे ती अलर्ट मोड मध्ये जाते आणि मग बॉडी टेन्शन क्रिएट करायला सुरू करते आणि ऍट द सेम टाइम ती होल्ड करते. आणि मग काय होतं आपल्या हार्टचे रेट्स ऑटोमॅटिकली वाढायला सुरुवात होतात. ऑटोमॅटिकली अचानकपणे ओव्हर थिंकिंगचा पॅटर्न जनरेट व्हायला लागतो. मग नेमकं EFT मध्ये कसं होतं, आता जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं की EFT मध्ये आपण काय करतो की स्पेसिफिक मेरिडियन पॉइंट्सवर टॅप करतो आणि त्या टॅपिंगमुळे जो इमोशन आहे, ज्या इमोशनवर आपण फोकस करत आहोत त्यामुळे त्या बॉडीला कामिंग सिग्नल मिळायला मदत होऊ शकते. म्हणजेच त्याला असं फील होतं की आय एम सेफ. म्हणूनच कधी कधी हिलिंग साठी मोठ्या गोष्टीची गरज नसते. एनर्जी फ्लो हा कुठे चालला आहे त्याकडे अटेन्शन देणं हे गरजेचंच आहे. आपण म्हणतो ना की एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. चला तर मग आता आपण टोटल मेरिडियन पॉइंट्स जे आहेत त्याबद्दल समजून घेऊयात. टोटल 14 प्रकारचे मेरिडियन पॉइंट्स आहेत. तर मी तुम्हाला एक एक करून पॉइंट्सचे नाव आणि त्याचा बेनिफिट काय आहे आणि ते कुठल्या भागामध्ये इम्पॅक्ट करतात तर ते एक्सप्लेन करेल. पहिला पॉइंट आहे कराटे चॉप पॉइंट. तर मी ह्यासाठी माझा लेफ्ट हँड घेतला आणि माझ्या राईटच्या 4 फिंगर्सनी इथे मी टॅपिंग सुरू केलं. अशा प्रकारे हा आहे कराटे चॉप पॉइंट. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. या पॉइंटचं काय काम आहे तर ह्या पॉइंटमुळे काय होतं आपल्याला सेल्फ ऍक्सेप्टन्स आणि इमोशनल रेजिस्टन्स रिलीज करण्यासाठी आपण हा वापरतो. आणि हा बेसिकली जेव्हा आपण एक्झाम्पल सेट करतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा हिलिंग स्टार्ट होते तर तेव्हा कराटे चॉप पॉइंटनीही आपण इनिशियल स्टेटमेंट बनवतो आणि मग तिथून EFT टॅपिंग सुरू होते. आता समजा आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात की माझा लॉस होत आहे ट्रेडिंग मध्ये आणि मग लॉस झाल्यामुळे होतो काय की मला स्ट्रेस तयार होतोय आणि मग मी त्यावेळेस कसं बोलू शकते की इवन दो आय एम फीलिंग स्ट्रेस राईट नाव,
आय डीपली ऍक्सेप्ट माय सेल्फ कम्प्लिटली. हे आपण अशा टाईपचं कराटे चॉप पॉइंट बोलून स्टेटमेंट बनवू शकतो. तसंच बघायला गेलं तर मराठीमध्ये असं बोलता येईल की इवन दो, जरी पण मला आता ह्या क्षणी स्ट्रेसफुल फील होत आहे, तरी मी पूर्णपणे स्वतःला ऍक्सेप्ट करते. सेकंड मेरिडियन पॉइंट आहे तो टॉप ऑफ दी हेडवर, जो आहे डोक्याच्या मधोमध. हा बेसिकली ओव्हरऑल एनर्जी बॅलन्स आणि मेंटल ओव्हरवेल्म रिलीज करण्यासाठी आहे. बेसिकली आपले जे ओव्हर थिंकिंग किंवा मेंटल प्रेशर किंवा खूप हेवीनेस जेव्हा जाणवतं ना, तेव्हा आपण अशा प्रकारे जर इथे टॅप केलं तर तेव्हा हील व्हायला खूप मदत होते. आता आहे थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट जो आहे तो दोन्ही आयब्रोच्या सेंटर पॉइंटला, म्हणजेच दोन्ही भुवयाच्या इथे आपण हलक्या हाताने टॅप करणार आहोत. आता हा पॉइंट कशासाठी यूज केला जातो, तर आपलं अचानक आलेलं स्ट्रेस किंवा आपल्याला थोडं कन्फ्युजन वाटत आहे किंवा एखादी काळजी आहे आणि मग ती रिलीज करायची असेल तर तेव्हा आपण इथे हलक्या हाताने टाईप करतो. आता फोर्थ पॉइंटवर येऊयात. हा आहे साइड ऑफ द आय पॉइंट, म्हणजे दोन्ही आयब्रोज जिथे एंड होतात, बेसिकली आपण बोलतो की चाळ्याच्या तिथे आपल्याला टॅप करायचं आहे. आता हा पॉइंट कशासाठी आहे, तर आपलं जे खूप जास्त अँगर, राग आलाय, खूप जास्त फ्रस्ट्रेशन आहे किंवा अँझायटी वाटत आहे, तर ते रिलीज करण्यासाठी इथे टॅपिंग केली जाते. आता आहे पाचवा पॉइंट, जो आहे अंडर आय पॉइंट, म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या खाली इथे आपण अशा हलक्या हाताने टॅप करतो. हा पॉइंट कशासाठी असणार आहे, तर हा इमोशनल टेन्शन आणि ओव्हर थिंकिंगचा पॉवर कमी करतो. त्यामुळे आपले नर्वसनेस आणि अँझायटी कमी करायला मदत होते. आता हे अंडर नोज पॉइंट, सिक्स्थ पॉइंट. हा इथे असं अंडर नोज, असं नोजच्या खाली आपण टॅप करणार आहोत. आपल्याला कधी कधी गिल्ट फील होतं, कधी शेम फील होतं किंवा एम्बॅरेस वाटतं, तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा आपल्याला आपला लो कॉन्फिडन्स आहे किंवा सेल्फ डाऊट आपण स्वतःवर करतो, त्या इमोशन्सला ओव्हरकम करण्यासाठी हा यूज केलेला आहे. आता आहे सेवेंथ पॉइंट, विच इज चिन पॉइंट. आपल्या ओठाखाली जी चिन आहे तिथे आपण टॅप केल्यावर आपलं कन्फ्युजन, इमोशनल इम्बॅलन्स किंवा आपले जे मिक्स्ड इमोशन्स कधी कधी असतात ना, हे करू की ते करू, असं करू, डिसिजन बेसिकली मेकिंग होऊ शकत नाहीये, त्यावेळेस अशा इमोशन्स रिलीज करण्यासाठी हे मदत करतं. आठवा पॉइंट आहे जो आहे कॉलर बोन पॉइंट. अशा प्रकारे आपण इथे टॅप करणार आहोत. हा पॉइंट बेसिकली नर्वस सिस्टीमला कामिंग सिग्नल देतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त लगेच इमिजिएटली काम, झेन असं फील व्हायला लागतं. म्हणजेच काय, आता झेन फील होतं म्हणजेच काय की आपण स्ट्रेस फ्री, रिलॅक्स्ड आहोत, ती वाली फिलिंग यायला लागते. आता आहे नववा पॉइंट, विच इज अंडर आर्म पॉइंट. आर्म पीठला खाली आपण अशा प्रकारे टॅप करतो. हा पॉइंट कशासाठी आहे, हा जे काही स्टोर्ड इमोशन्स आहेत ते रिलीज करण्यासाठी होतो. आपण बघितलेलं असेल की लिम्फॅटिक ड्रेनेज हे एक नावाचं सिस्टीम असतं, तर त्यामध्ये पण लिम्फॅटिक ड्रेनेजने आपण हे इथला जो ताण आलेला असतो आणि आपले खूप सारे इमोशन्स ह्या बागेमध्ये अॅक्युम्युलेट झालेले असतात, तर ते रिलीज करायला हे मदत होतं. आता आपण लेफ्ट हाताने अंडरआर्म पीठला टॅप केलं. सेम आता राईट हँड घेऊन लेफ्ट फिंगर्सनी आपण ह्या साईडला सुद्धा टॅप करणार आहोत. बेसिकली तुम्हाला दोन्ही बाजूनी हे रिपीट करायचं आहे. आतापर्यंतचे 10 पॉइंट झालेत ते बेसिकली मेन मेरिडियन पॉइंट्स असं समजलं जातं. आता 11वा पॉइंट घेऊयात, जो आहे अंगठ्याला असं आपण टॅप करणार अशा पद्धतीने. यामध्ये वरी, मेंटल स्ट्रेस ते मदत होते रिलीज करायला. आता 12वा पॉइंट घेऊयात. इंडेक्स फिंगरला आपण असं अंगठ्याने जोडणार आणि मग आपण अशा प्रकारे तिथे टॅप करणार. ह्याच्यामध्ये फिअर आणि इमोशनल ब्लॉक रिलीज व्हायला मदत होते. आता थर्ड आहे मिडल फिंगर आणि अंगठा हे कनेक्ट करायचे आणि मग तिथे टॅप करायला सुरू करायचंय. सो बेसिकली मधल्या बोटाने आपण हलक्या हाताने टॅप करणार आहोत. ह्यामध्ये अँगर, इरिटेशन किंवा असं खूप इमोशनली लो डाऊन फील होत आहे, तर ते रिलीज करण्यासाठी हे मदत होतं. आता ही फिंगर रिंग आणि हा पॉइंट, ह्यामध्ये इमोशनल इनसिक्युरिटी ह्यावर आपण फोकस करतो. आता आहे लास्ट पॉइंट, जो आहे
आपली जी करंगळी आहे त्याला आपण अंगठ्याशी कनेक्ट करून हलक्या हाताने टॅप करणार. यामध्ये काय होतं, ह्यामध्ये आपल्याला सेल्फ जजमेंट मधनं रिलीज व्हायला मदत होते. तर आता आपण बेसिकली बघितलं की 14 इम्पॉर्टंट मेरिडियन पॉइंट्स आहेत ज्यामधनं एनर्जी फ्लो होत असते, आणि त्यामध्ये जर आपल्याला ब्लॉकेजेस यायला लागले बिकॉज ऑफ अवर स्टोर्ड इमोशन किंवा खूप जास्त ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस जर अॅक्युम्युलेट त्या जागी जर झाला असेल तर सहजासहजी फ्लो होणार नाही. म्हणूनच ह्याच ठिकाणी आपली जी EFT टॅपिंग हिलिंग मोडॅलिटी आहे ती मदतीला येणार आहे. लक्षात ठेवा, अगदीच तुम्हाला असं परफेक्शनिस्ट नाही बनायचंय की एक्झॅक्ट त्या पॉइंटवर टॅप झाला म्हणजेच रिझल्ट येईल. नाही, तुमच्या इमोशन्स, तुम्ही जे इंटेन्शन सेट करताय त्या ठिकाणी तुम्ही अवेअर होणं जास्त गरजेचं आहे. आणि हळूहळू तुम्हाला जसं जसं तुम्ही हिलिंग जर्नीमध्ये पुढे जाल तसं तसं इफेक्ट दिसायला सुरू होईल.